नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण IBBS पॅटर्ननुसार मित्रांनो मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह याचा सराव सुरू केला आहे, ते पण दररोज. तर आजचा आपला मित्रांनो सेकंड दिवस आहे. चला मग आपण सुरू करूया. मित्रांनो, आपण या अगोदर एका मोटिवेशनल वाक्याने लेक्चरची सुरुवात करणार आहोत. ते वाक्य बघा. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. तर चला मित्रांनो, आपण लेक्चर सुरुवात करूया आता. प्रश्न क्रमांक 1 बघा. पुढील वाक्यातील शब्दांचा अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते? तर मित्रांनो, चारही वाक्य बघा. वाक्य 1 बघा. का कोण करू शकेल ममतेची बरोबरी आईच्या? हे वाक्य बरोबर आहे का? तर नाहीच, हे वाक्य चुकीचं आहे. वाक्य 2 बघा. कोण बरोबरी शकेल आईच्या ममतेची करू का? हे पण चुकीचं आहे. वाक्य 3 बघा. ममतेची आईच्या बरोबरी कोण करू शकेल का? हे पण चुकीचं आहे. तर वाक्य क्रमांक 4 वाचा. आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का? हे वाक्य वाचल्यावर आपल्याला एकदम बरोबर वाटतं, म्हणून उत्तर क्रमांक याचं 4 आहे. आपल्याला अचूक क्रम ओळखायला सांगितलं आहे मित्रांनो, तर आपण अचूक क्रम ओळखला आहे. समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 2 बघा. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा मित्रांनो. तर मित्रांनो, अगोदर तुम्हाला क्रियापद माहिती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, जावे याबद्दल क्रियापद आहे. आता बघा, तुम्हाला मी याचं उत्तर सांगतो अगोदर. याचं उत्तर आहे भावीप्रयोग. तर भावीप्रयोग मित्रांनो काय आहे? जेव्हा कर्त्यानुसार आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नाही तेव्हा असतो मित्रांनो भावीप्रयोग. तर बघा, आता आपण बदलून बघूया खरंच बदलते का तो. मुलींनी आता शाळेत जावे. तर आता मुलीच्या जागा आपण मुलं टाकू. मुलांनी आता शाळेत जावे. मित्रांनो, बदललं नाही क्रियापद आपलं. आता बघा, मुलांनी आता बाहेर जावे. तरीही पण मित्रांनो बदललं नाही क्रियापद, त्यामुळे भावीप्रयोगाचं उत्तर असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही तेव्हा मित्रांनो भावीप्रयोग असतो. समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा. अष्टप्रहर कोणत्या प्रकाराचा समासाचा प्रकार आहे? तर बघा, अष्टप्रहर. अष्ट म्हणजे मित्रांनो 8, म्हणजे संख्या आली. संख्यादर्शी शब्द आहे मित्रांनो हा अष्टप्रहर. जेव्हा मित्रांनो वाक्यामध्ये शब्दामध्ये संख्या असेल तेव्हा हा असतो मित्रांनो द्विगु समास. म्हणजे नवरात्र यामध्ये काय संख्या आहे. संख्या असणारा शब्द मित्रांनो असतो द्विगु समास. लक्षात ठेवा, लिहून घ्या. समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? मित्रांनो, बऱ्याच लोकांना माहीत असेल किंवा नसेल माहीत, तर याचं उत्तर आहे मित्रांनो गोविंदाग्रज. तर मला एक सांगा, जर सर्व लेखकांची टोपण नावे आपण जर व्हिडिओ घेतला तुम्हाला चालेल का? जर तुम्हाला याच्यावर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपण यावर व्हिडिओ घेऊ एक सेपरेट. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 4. त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. आता मित्रांनो कर्म ओळखायचं आहे. कर्म जेव्हा आपण क्रियापदाला मित्रांनो कायने प्रश्न विचारतो तेव्हा मित्रांनो असतो ते मित्रांनो कर्म असते. तर बघा, एक मिनिट. तर बघा मित्रांनो, तर बघा मित्रांनो, यामध्ये कर्म आहे केली. त्याने घराजवळ गाडी उभी केली. काय उभी केली? गाडी. गाडी काय झालं? कर्म. तर मी प्रश्न काय विचारला? क्रियापदाला काय. त्याने घराजवळ गाडी उभी केली. क्रियापद आहे केली. काय उभी केली? गाडी. जेव्हा उत्तर जे मिळेल ते असते कर्म असते. तर आपल्याला उत्तर मिळालं आहे गाडी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 5. विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? तर मित्रांनो तर मित्रांनो याचं उत्तर आहे विद्वान. पर्याय क्रमांक 3. समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 6 बघा. व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यशब्दामध्ये. तर बघा, आता तुम्ही मित्रांनो चारही वाक्य बघा. धर्मशाळेपुढे हा शब्द मित्रांनो सर्वकडे सारखा आहे, त्यामुळे हा शब्द चुकीचा नसणार आहे. आमचे हे पण सारखाच आहे. हे पण सारखंच आहे मित्रांनो. बघा, फक्त क्षेत्रपाद्य जे आहे ना तो शब्द चेंज आहे. तर आपण बघूया आता नेमकं क्षेत्रपाद्य कोणता बरोबर आहे. पहिला मित्रांनो चुकीचा आहे, सेकंड पण चुकीचं आहे, थर्ड पण चुकीचं आहे आणि फोर्थ बरोबर आहे.
तर मित्रांनो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. मित्रांनो आपण व्याकरण दृष्ट्या शब्द बरोबर येण्याकरता एक व्हिडिओ घेतला आहे, शुद्ध व अशुद्ध शब्द, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं आहे कोणती वेलांटी कधी वापरायची, कोणता अवकार कुठं वापरायचा. या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी टाकून देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तिथून बघा. तर आता समोर बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा. विशालचे मित्र विटी दांडू खेळतात. या वाक्यातील सामासिक शब्दांचा समास ओळखा. तर शब्द आहे मित्रांनो विटी दांडू, याचा ओळखायचा आपल्याला. विटी दांडू दोन्ही शब्द मित्रांनो महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे असेल तो असतो मित्रांनो द्वंद्व समास, म्हणजे विटू आणि दांडू. ठीक आहे. आई आणि वडील, चाय कॉफी, शब्द दोन्ही मित्रांनो महत्त्वाचे असल्यामुळे तो असतो द्वंद्व समास. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 8 बघा. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे. याचं उत्तर मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येणार नाही, तर तुम्हाला सांगून देतो मी. पर्याय क्रमांक 4 लीळाचरित्र हे याचं उत्तर आहे. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ हा आहे. तर तुम्ही हे लिहून घ्या, हा मोस्ट IMP प्रश्न आहे. समोर बघूया. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे. तर बघा मित्रांनो, वि स खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत की गोनी दांडेकर. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो वि स खांडेकर. ठीक आहे मित्रांनो, आपण यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत. तो व्हिडिओ उद्या येणार आहे आपल्यासाठी सर्वांसाठी. तर यामध्ये तुम्हाला पुस्तकाच्या फोटोसहित व कादंबरीच्या फोटोसहित तुम्हाला लेखकाचं नाव पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. पुस्तक पण तुम्हाला पाहायला मिळेल कोणतं पुस्तक आहे ते, आणि लेखकसुद्धा. त्यामुळे उद्याच्या लेक्चरवर तुम्ही नक्की या, चॅनलला सबस्क्राईब करा. समोर बघूया. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो, प्रयोग ओळखताना अगोदर तुम्ही हे बघा, क्रियापद कोणता आहे. क्रियापद काय, खाल्ला. आता बघा, खाल्ला, नारा नारी नारीने प्रत्यय जर आपण प्रश्न विचारलं तर आपल्याला जे उत्तर मिळतं तो असतो कर्म असतो. खाल्ला, खाणारा कोण, राम. राम कशाला, करता. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे काय झालं, कर्मणी प्रयोग. बरोबर. पण आता बघा, जर मित्रांनो कर्माला प्रत्यय असतं तर उत्तर असतं कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा असतो. काय असतो, कर्ता प्रथमा कर्तरीमध्ये. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमा असते भक्तीमध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो, IMP आहे. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघा. प्रसरण या शब्दाचा विरुद्ध शब्द सांगा. आता याचं उत्तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल. प्रसरण म्हणजे पसरणे, वाकुंचन म्हणजे जवळ येणे. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक याचं 1 आहे. ठीक आहे. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 12 बघा. प्रयोग ओळखा. तिने रांगोळी काढली. आता बघा, काढणारी कोण. आपण क्रियापदाला नारा नारीने प्रश्न विचारला तेव्हा आपल्याला कर्ता मिळतो. तर काढणारी कोण, ती. तिला काय प्रत्यय आहे, म्हणजे कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग. बरोबर. पण अजून एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा कर्ता काय असतो म्हणलं तुम्ही, कर्ता जेव्हा प्रथमा असतो तेव्हा तो असतो कर्तरी प्रयोग, आणि जेव्हा कर्म प्रथमा असते ते असते कर्मणी प्रयोग. लक्षात ठेवा. समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 13 बघा. खालील नामाचे लिंग ओळखा. लांडोर. लांडोर काय मित्रांनो, स्त्रीलिंग आहे. आणि याचं पुल्लिंग काय मित्रांनो, तर मोर. मोर आणि लांडोर. ठीक आहे. समोर बघूया. समानार्थी शब्द सांगा म्हणते मित्रांनो. सिंह. सिंह म्हणजे काय, तर म्हणजे मित्रांनो व्याघ्र म्हणजे मित्रांनो वाघ होते, सिंह नाही बरं. तर पर्याय क्रमांक 1 बघा. मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे सिंह मित्रांनो. तर मला तुम्ही कुंजर आणि सारंग याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. याचा समानार्थी शब्द काय आहे. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 15 बघा. नीलम रोज एक निबंध लिहिते. रीती भविष्यकाळात रूपांतर करा म्हणते. तर बघा, नीलम रोज निबंध लिहिल, हे काय आहे मित्रांनो, भविष्यकाळ लिहिल. ठीक आहे. नीलमने रोज एक निबंध लिहिला असेल, हे काय आहे मित्रांनो, लिहिला असेल. लिहिला का नाही, म्हणजे क्रिया चालू आहे का नाही चालू आहे, कंटिन्यू चालू आहे का नाही आहे.
रीती म्हणजे काय, क्रिया कंटिन्यू चालू असणे. नीलम रोज एक निबंध लिहित जाईल म्हणजे क्रिया कंटिन्यू चालू असणार आणि भविष्यकाळात असणार. लिहित जाईल म्हणजे भविष्यकाळ म्हणजे रीती भविष्यकाळ. बरोबर. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 बघा. खालीलपैकी कोणते वाक्य अर्थपूर्ण आहे? अर्थपूर्ण वाक्य मित्रांनो आपल्याला बघायचं आहे. प्रामाणिकपणा हा कुत्राचा गुण आहे. कुत्राचा असतो का मित्रांनो? कुत्र्याचा असतो. त्यामुळे याच्यामध्ये हा शब्द चुकला आहे. तर बघा, साखर गोडी असते. साखर गोडी असते की मित्रांनो? गोडी असते. साखर गोड असते. हे गोडी हा चुकला आहे. गोदावरी मोठा नदी आहे. मोठा असते की मोठी असते? तर हे चुकलं आहे. ठीक आहे. कुसुम ही माझ्या मित्राची मुलगी आहे. हे वाक्य एकदम बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 17 बघा. खालील सामासिक शब्दाचे विग्रह दिलेले आहेत. त्यापैकी अयोग्य पर्याय कोणता ते ओळखा म्हणते. अयोग्य म्हणजे मित्रांनो काय? चूक. चुकीचा पर्याय ओळखायचा आपल्याला. ठीक आहे. नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह. मित्रांनो एकदम बरोबर आहे. तर बघा, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह. हे पण मित्रांनो एकदम बरोबर आहे. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह. हे पण बरोबर आहे. पण बघा, चातुर्मास 4 वर्षाचा समूह. हे मित्रांनो चुकीलं आहे. कारण चातुर्मास म्हणजे मित्रांनो 4 महिन्याचा समूह. तर आपल्याला चुकीचं ओळखाय म्हटलं आहे. तर आपण पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर दिलं आहे. ठीक आहे. समोर बघूया. वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषाचा बोध होतो त्यास रिकाम्या जागा म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं आहे. कारण त्यांनी पुरुष म्हटलं आहे. पुरुष म्हणजे काय मित्रांनो? पुल्लिंग. ठीक आहे. समोर बघूया. प्रश्न क्रमांक 19. कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीचा असतो. हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे? मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो आताच. मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं आहे की कर्ता कधी प्रथमा असतो आणि कर्म कधी प्रथमा असतो. जेव्हा मित्रांनो कर्ता प्रथमा असतो तेव्हा तो असतो कर्तव्य प्रयोगामध्ये. आणि जेव्हा कर्म प्रथम असते मित्रांनो तेव्हा हे असते कर्मणी प्रयोग. ठीक आहे. तर बघा, मग याचं उत्तर काय येईल? कर्तरी प्रयोग. कर्ता प्रथमा कर्तरी प्रयोग, कर्म प्रथमा कर्मणी प्रयोग. हे लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 20 बघा. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? लेकरू लेकरे व्हायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. खालचा ऑप्शन बघा तरी. गुरु गुरे, हे गुरु चुकला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बघा. पाखरू पाखरे, हे पण एकदम बरोबर आहे. वासरू वासरे, हे पण बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. समोर बघूया. तर मित्रांनो आजचे प्रश्न संपलेले आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा.